ते का i4 का काय म्हणतात ना, भारी फोन 17 का काय, तर ते 3 फोन आहेत साहेब. त्याची 1.5-2 लाख रुपये किंमत आहे आणि त्याच्यात 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे एका फोनवर. यू कॅन इमॅजिन. म्हणजे हे हिमनगाचं एक टोक आहे असं आम्हाला वाटतं. संस्था काय करते मग? संस्था काय लक्ष नाही ठेवत. त्याच्या मोबाईलमध्ये 10 लाख रुपये. संस्थेमधली आतली माऊलीच्या तिथली पोरचे चोरी जाती योग्य नाही. त्याला दानपेटीची जबाबदारी कशी काय देण्यात आली? मग हाच प्रश्न आम्ही प्रमुख विश्वासांना आळंदी ग्रामस्थ म्हणून पत्र दिलेले. याच्यामध्ये आमच्या आळंदीचं नाव बदनाम होतंय. आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचं हे मंदिर अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान. इथे येणारे हे असंख्य भाविक जमेल अशी या ठिकाणी दक्षिणा किंवा दान या दानपेटींमध्ये टाकत असतात. मात्र इतक्या पवित्र ठिकाणी असलेल्या दानपेटीतील पैशांची चोरी झाली आणि ते देखील या ठिकाणी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या विशाल वारुळेकडून. या त्या 2 दानपेट्या. समोर हे ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर. गाभाऱ्यामध्ये लोक आत प्रवेश करताना या दोन्ही दानपेट्यांमध्ये जे दान टाकत असतात त्या दानाच्या रकमेची चोरी करण्यात आली. कशी? तर जो या ठिकाणी न नोकरी करतो आहे न ज्याची इथं कोणी नेमणूक केली आहे त्या विशाल वारुळेकडे या 2 दानपेट्यांमधील रक्कम बाहेर काढून बाहेरच्या बाजूला जी खोली आहे इथल्या देवस्थानची तिकडे नेण्याची जबाबदारी होती. आणि हे करताना विशाल वारुळे काय करत होता तर या दानपेटीला उघडण्यासाठी इथं हे जे काही कुलूप आहे किंवा हा जो एक छोटा दरवाजा आहे त्याच्या आतमध्ये तो एक पिशवी टाकायचा किंवा एक पोतं टाकायचा आणि त्यामध्ये या दानपेटीमध्ये जमा झालेल्या नोटा भरायचा आणि त्यानंतर उरलेले जे काही पैसे आहेत किंवा उरलेले ज्या नोटा आहेत त्या एका ट्रेमध्ये भरल्या जायच्या आणि तो ट्रे त्या खोलीमध्ये नेला जायचा. असा समज व्हायचा सर्वांचा की एवढेच पैसे या दानपेटीमधून निघालेले आहेत. मात्र तसं नव्हतं. आधीच विशाल वारुळेकडून पोत्यामध्ये ते पैसे दाबून भरले जायचे. दोन्ही बाजूंना या दानपेट्या आहेत आणि त्यानंतर नजर चुकून विशाल वारुळे पैशांनी भरलेलं ते पोतं इथून घेऊन जायचा, दडून ठेवायचा आणि घरी जाताना ते पैसे तो अशा प्रकारे न्यायचा की या मंदिरामध्ये लोक जे हार अर्पण करतात अशा प्रकारचे देवाला, ते हार त्या पोत्यांमधल्या पैशावरती टाकायचा आणि लोकांना वाटायचं की तो हार प्रसाद म्हणून कोणी देवाला अर्पण केलेले हार आहेत ते प्रसाद म्हणून पूजेसाठी म्हणून घेऊन जातो आहे. प्रत्यक्षात तो पैसे चोरून घेऊन जात होता. हे सगळं या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत समोरच्या बाजूला आपण पाहिलं. परत मंदिराच्या बाहेर देखील तरी देखील कित्येक दिवस सुरू होतं. हा विशाल वारुळे जानेवारी महिन्यापासून या मंदिरातील दानपेट्यांमधले पैसे काढण्याचं काम करत होता. मात्र या CCTV कॅमेऱ्यांमध्ये ज्या घटना कैद झाल्या त्या 3 दिवसांच्या आहेत. 3 दिवसांचं CCTV फुटेज तपासण्यात आलं आणि 3ही दिवशी त्यांनी हे पैसे चोरल्याचं स्पष्ट झालंय. मग हा प्रकार याआधी किती दिवसांपासून सुरू होता आणि विशाल वारुळेने नक्की किती पैसे चोरले आहेत? पैशांची ती पिशवी किंवा पोतं घेऊन विशाल वारुळे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूनी बाहेर पडायचा. इथं भाविकांची नेहमीच ही अशी गर्दी असते. मात्र इतक्या गर्दीच्या डोळ्यात एका अर्थाने विशाल वारुळे धूळ फेकायचा. त्याच्या हातातल्या पिशवीमध्ये नक्की आहे तरी काय याची कोणाला कल्पना असण्याची शक्यता नव्हती. त्यानंतर पैशांनी भरलेलं ते पोतं तो या ठिकाणी घेऊन यायचा. इथे या पैशांचा हिशोब होतो आणि ते बँकेमध्ये भरले जातात. मात्र प्रत्यक्षात फक्त ट्रेमध्ये असलेले पैसेच इथे मोजले जात होते. पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये जे पैसे विशाल वारुळेंनी भरून आणलेले असायचे ते मात्र या ठिकाणी मोजले जायचे नाहीत. ही ती केबिन
देवस्थानचे जे विश्वस्त आहेत त्यांची आत्ता लॉक आहे. आम्ही देवस्थानच्या विश्वस्तांशी किंवा ज्यांच्याकडे इथली जबाबदारी आहे त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळत नाही आहे. आम्ही पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत, एवढंच ठेवणीतलं उत्तर त्यांच्याकडून देण्यात येतं आहे. मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. साहजिकच आतमधलं कोणी या विशाल वारुळेला सामील होतं का? इतका हा सगळा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांना याची कल्पना तरी आहे का? या दानपेटीमध्ये चोरी झाली आहे, माहिती आहे का तुम्हाला? नाही तुम्हाला माहिती आहे का? नाही आता चाला मान कुठून आलाय? बीड जिल्ह्यातून. तुम्हाला माहिती आहे का दानपेटीतल्या पैशांची चोरी झाली आहे म्हणून? आम्हाला काही माहिती नाही. आम्ही आजच दर्शनासाठी आलोय लातूरून. बरं, तुम्ही कुठून आलाय? आम्ही लातूरच. तुम्हाला माहिती आहे का दानपेटीतल्या पैशांची चोरी झाली आहे? नाही आजच आला. कुणाला माहीत असण्याचं कारण नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रद्धेपोटी आलेले हे वारकरी, हे भाविक या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीनं शक्य आहे, जेवढं शक्य आहे तेवढं दान या ठिकाणी करत असतात. का आता असं देवाच्या ठिकाणी असं व्हायल्यावर काय कुठं विश्वास ठेवायचा, कुठं अडचण आहे, काय वाटायला काय? देवाच्या ठिकाणी तर असं व्हायलं, विश्वास ठेवायचा कुठं? देवापाशी ठेवायचा का माणसापाशी? कोणावर ठेवायचा विश्वास? हे असलं होऊ नये. तुम्हाला माहित आहे का चोरी झाली ती दानपेटी? चोरी झाली हां? काय माहिती नाही. नाही तुम्हाला माहित आहे का दानपेटीतल्या पैशांची चोरी झाली? नाही काही माहिती नाही, इथं जी दानपेटी आहे आतमध्ये समाधीच्या समोर, त्यातले पैसे इथं सेवेकरी म्हणून काम करणारा होता, त्यांनी चोरून नेलेत. नाही काही माहिती नाही त्याची. या प्रकाराबद्दल काय वाटतं भाविक म्हणून? अधिक व्यवस्थित या ठिकाणी सगळं व्हायला नको पाहिजे. व्हायला नको पाहिजे आणि सुरक्षितता पाहिजे. हां सुरक्षितता कमी झाली. सुरक्षितता कमी झाली तेव्हाच ती चोरी झाली ना, नाहीतर कशी चोरी झाली असती? हां तुम्हाला माहित आहे का दादा, इथली जी दानपेटी आहे त्या दानपेटीतल्या पैशांची चोरी झाली आतमधल्या. इथल्या पैशांची जर चोरी होत असेल तर अधिक व्यवस्थितपणे सगळी सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी. संस्था काय करते मग? संस्था काय ते लक्ष नाही ठेवत? आहे ना. कॅमेरा आहे साहेब. हा संस्थेने थोडस काळजी घेतली पाहिजे ना. दानपेटी आतली जर जाती म्हणल्यावर नाही विशेष आहे ना. बाहेरची चोरी ठीक आहे, पण संस्थेमधली आतली माऊलीच्या तिथली चोरी जाती योग्य नाही. त्याला बाहेर लोकांना समजल्यानंतर उमटणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. अर्थात इथं येणारा जो वारकरी आहे त्या वारकऱ्याला बाकी गोष्टींशी काही देणं घेणं नसतं. मग भले ते राजकारण असेल किंवा देवस्थानमधले अंतर्गत वादविवाद, त्याला फक्त माऊलींच्या समाधीवरती डोकं ठेवायचं असतं. इथंही बाहेर आणखी एक वेगळी दानपेटी आहे. या दानपेटीमध्ये देखील लोकांना जेवढं शक्य आहे तेवढं दान ते करत असतात. मात्र त्यांच्या या विश्वासाला जर कोणी तडा देत असेल तर त्याचा छडा लागायला हवा. हे असे असंख्य भाविक या ठिकाणी त्यांना जेवढी शक्य आहे तेवढी देणगी या ठिकाणी देत असतात. पावती फाडली जाते आणि ज्यांना थेट पैसे दानपेटीत टाकायचे आहेत ते भाविक दानपेटीमध्ये पैसे टाकतात. या सगळ्याचा हिशोब व्यवस्थितपणे देवस्थानकडून ठेवला जाणं अपेक्षित असतं. मात्र चोरीच्या या घटनेमुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेत, ज्यामुळं आळंदीमधल्या ग्रामस्थांनी एक पत्र या विश्वस्थानला लिहिलेलं आहे आणि या प्रश्नांची उत्तरं मागितलेली आहेत. हे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. नक्की काय प्रश्न तुम्हाला पडलेत या घटनेमुळे? आळंदीची जी बदनामी होती ती होऊ नये यासाठी ह्या प्रश्नाचा सोडवणूक झाली पाहिजे. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा ही झाली पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा, यापूर्वी मगाशी जो विषय राहिला, यापूर्वी डॉक्टर पाटील कोल्हापूरचे तसेच अकलूजचे देशपांडे हे दोघांनी कार्तिकी वारीत मोठे पैसे चोरले. त्याची पोलीस कंप्लेंट झाली. त्यांची कोण सून PSI, त्यामुळे ते प्रकरण दाबलं गेलं. त्याचाही होतं प्रकरण हो, प्रकरण दाबलं म्हणून तर ह्याच्यात आम्ही उठाव घेतला. या प्रकरणात देखील सुरुवातीला जी तक्रार होती ती फक्त 15,000 रुपये चोरीला गेलेत अशी होती. मात्र जेव्हा या वारुळेच्या इथल्या घराची झडती घेतली तेव्हा 4.25 लाख रुपयांची रोकड
त्याच्या घरामध्ये आढळून आली. हा? त्याच्या मोबाईलमध्ये 10 लाख रुपये, त्याच्या मोबाईल मधले 10 लाख रुपये, 3 फ्लॅट आहे त्याची, त्याचे 3 फ्लॅट इथं फ्लॅट आहे. आहे. आणि तो गुन्हेगार आहे, नारायणगावला तो तडीपार आहे. हा. नाही मग आता असा हे प्रकार जो इथून पाठीमागं झालेला नाही, झाला तो थोडी रकमेचा झाला होता, पण आता हा जास्त झालाय. आणि सगळे लोक विचारतात आम्हाला की बाबा तुमच्या आळंदीमध्ये काय चाललंय. आम्ही मग चौकशी केली तर या असं झालं म्हणून आम्ही मग सगळेजण आणून समिती आली आणि त्यांचं विचारलं. मग ते आम्ही मुळात प्रश्न असा आहे की जो व्यक्ती इथला नाही किंवा जो व्यक्ती देवस्थानचा कर्मचारी नाही त्याला दानपेटीची जबाबदारी कशी काय देण्यात आली? मग हाच प्रश्न आम्ही प्रमुख विश्वासांना आळंदी ग्रामस्थ म्हणून पत्र दिलेलं आहे की ही व्यक्ती नेमली कुणी यांना आणलं आणि त्याला डायरेक्ट पैसे मोजण्याची ऑथॉरिटी आणि पैशाच्या रूममध्ये याला कुणी जबाबदारी दिली. तो रात्री या रूम मध्ये ते नेलं जायचं. रात्रीचा मुक्कामी इथं का होता हा सगळा जबाब आम्ही प्रमुख विश्वस्तांना मागितलेला आहे. मग आमच्या मनात शंका येते की सप्ताह भरला त्यावेळेस काय झालं, तुमचं सोन्याचा कळस भरवला त्यावेळेस सुद्धा आम्ही भरभरून सोनं दान केलेलं आहे. आणि हा जो दानाचा पैसा आहे आता इथून पुढे आम्ही गप्प बसणार नाही. हा सगळा जबाब आम्ही प्रमुख विश्वस्त आणि विश्वस्तांना विचारल्याशिवाय राहणार नाही. याला जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी. त्याला पाठीची ही जी 2 उदाहरणं दिली डॉक्टर पाटील आणि देशपांडे, हे प्रकरण जसं दाबलं गेलं तसं हे प्रकरण दाबता कामा नये. आम्हाला 4 लोकात उत्तरं द्यावी लागतात. आम्ही पदाधिकारी आहोत आणि त्यामुळं आम्हाला मान खाली घालवावी लागते. जानेवारी महिन्यापासून हा जो गृहस्थ आहे विशाल वारुळे, तो 1.5 वर्षांपासून इथं राहत होता आणि झोपत पण होता. मग विश्वस्तांना याची काही कल्पना नव्हती इथं राहतंय कोण काय करतंय. आता आम्ही देवस्थानला विचारतोय पण देवस्थान त्याचे सराईत उत्तर देत नाही. तसे नाही देत तुम्हाला मिळतं ग्रामस्थ म्हणून उत्तर मिळते तुम्हाला उत्तर मिळतं ग्रामस्थ म्हणून उत्तर? त्यांनी काल आम्हाला आश्वासन दिलं की आज त्यांची बैठक आहे, त्या बैठकीत आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत त्याची उत्तरं सगळ्यांची चर्चा करून, कारण काल आमचे ग्रामस्थ म्हणून जे प्रतिनिधी आहेत लोंढे महाराज त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे की बा आम्ही तुम्हाला आज उत्तरं देतो. हां, आणि कोणाला पाठीशी घातलं तर आम्ही गप्प बसणार नाही. जसं आमच्या सभापतींनी सांगितलं सप्ताह असेल, सोनं असेल, त्या अशी चर्चा आहे ना, त्यामुळं आम्हाला नाहक हे करावं. नक्की पैसे किती त्यांनी चोरले हे अजून माहिती. याच्याकडे असे ते i4 का काय म्हणतात ना, भारी फोन 17 का काय, तर ते 3 फोन आहेत साहेब. त्याची 1.5-2 लाख रुपये किंमत आहे आणि त्याच्यात 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे एका फोनवर. यू कॅन इमॅजिन. म्हणजे हे हिमनगाचं एक टोक आहे असं आम्हाला वाटतं. आणि ह्याला कोण पाठीशी घालतंय, त्याला इथं कोणाची साथ आहे त्याचा छडा लागला पाहिजे. आम्ही लक्ष घालतो याच्यामध्ये आमच्या आळंदीचं नाव बदनाम होतंय. ते होऊ नये म्हणून आता आम्ही ज्येष्ठ सगळे सर्व पक्षाचे सर्व समितीचे सदस्य आम्ही आता इथे जातीने लक्ष घालणार आहोत. तर बदनामी आळंदीची होतीये आणि त्याहून महत्त्वाचं संपूर्ण महाराष्ट्राचं जे श्रद्धास्थान आहे त्या आळंदीच्या मंदिरात जर असा प्रकार घडत असेल तर याची जबाबदारी झटकून चालणार नाही. मुळापर्यंत याचा तपास व्हायला हवा जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही. आम्ही याबद्दल विश्वस्तांशी संपर्क साधला, प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र प्रतिसाद टाळून उपयोग नाही. जे काही घडलंय ते समोर यायला हवं. या विशाल वारुळेची जर पार्श्वभूमी सांगायची झाली तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधला तो आहे. त्या ठिकाणी क्रिप्टोकरन्सी आणि शेअर मार्केटमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा गमावला. त्यातून त्याला जी आर्थिक विवंचना जाणवायला लागली त्यातून त्याने अनेकांना कंडा घातला. याची टोपी त्याच्या डोक्यावरती, त्याची टोपी याच्या डोक्यावरती, असं करत तो आणखी चक्रव्यूहामध्ये अडकत गेला. आणि जो पैशांचा खड्डा पडला होता तो भरून काढायचा तर कसा, तर त्यांनी मार्ग निवडला तो आळंदीच्या या समाधी मंदिराचा. चक्क या समाधी मंदिरात भाविकांकडून दान केले जाणारे पैसे हा विशाल वारुळे चोरत होता. किती चोरलेत, कधीपासून चोरत होता, या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. उत्तरं पोलिसांनी द्यायची आहेत आणि जबाबदारी देवस्थाननी स्वीकारायची आहे. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, आळंदी.